विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट ॲग्रिकॉस या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। एमपीएससीच्या माध्यमातून डिसेंबर 2023 मध्ये एक परिपत्रक जारी करण्यात आलं आणि ज्यामध्ये सांगण्यात आलं की यानंतर ज्या काही कृषी संवर्गातील पदं आहेत, अर्थात ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप बी कनिष्ठ, ही पदं राज्यसेवेच्या माध्यमातून आता जे काही नवीन नाव जे देण्यात आलंय, संयुक्त राजपत्रित पूर्व परीक्षा किंवा संयुक्त राजपत्रित परीक्षा या माध्यमातून ही पदं भरण्यात येतील। आणि मग राज्यसेवेची जाहिरात आली आणि या जाहिरातीमध्ये या कृषी संवर्गातील जी पदं आहेत त्यांचा समावेश करण्यात आलेला नव्हता। मग खरं तर तेव्हापासून वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या ठिकाणी हे सर्व विद्यार्थी मागणी करत होते की कृषी संवर्गातील जी पदं आहेत यांचा सुद्धा समावेश या राज्यसेवेमध्ये करण्यात यावा आणि मग परीक्षा घेण्यात यावी। त्यामुळे मग अनेक विद्यार्थ्यांमध्ये हा संभ्रम होता की खरंच राज्यसेवा परीक्षा होणार की नाही होणार। जी आता नियोजित तारीख दिलेली आहे 25 ऑगस्ट, तर आज एमपीएससीने नोटिफिकेशन काढून किंवा प्रसिद्धीपत्रक काढून स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राज्यसेवेची परीक्षा ही 25 ऑगस्टलाच होणार आहे। मग कृषी सेवेतील जे पदं आहेत त्यांचं काय, तर त्याबाबतचीच ही अपडेट आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, पुढच्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला संपूर्ण अपडेट देतो। आता विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मागणी पत्र जे आहे ते आता प्राप्त झालेलं आहे। कृषी सेवेतील जे गट अ आणि गट ब कनिष्ठची पदं आहेत त्यांच्या बाबतीत 258 पदांचं हे मागणी पत्र आहे। ठीक आहे। आता पण नेमकं झालं असं, हे मागणी पत्र आता 16 ऑगस्टला म्हणजे आत्ताच मागच्या 3 ते 4 दिवसापूर्वी शासनाला सादर झालेलं आहे आणि आता राज्यसेवेची परीक्षा अगदी पुढच्या 4-5 दिवसावरती आहे। मग आता कसं करायचं, तर मग आयोगाने आता स्पष्टपणे काय सांगितलंय ते समजून घ्या। बघा, या ठिकाणी काय म्हटलंय, विषय महाराष्ट्र कृषी सेवेतील गट अ, गट ब व गट क संवर्गातील पदांच्या मागणीपत्रांबाबत बघा, एकूण 258 पदांचे मागणीपत्र आयोगाला 16 ऑगस्टला शासनाकडून प्राप्त झाले आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या परीक्षा योजनेनुसार महाराष्ट्र कृषी सेवेतील पदे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षेतून भरण्यात येणार असल्याचे नमूद केलेले आहे। तथापि सदर परीक्षेसंदर्भात दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत आयोगाकडे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2024 साठी मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले नसल्याने सदर कृषी सेवेतील पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करणे शक्य झाले नाही। म्हणजे यांनी काय सांगितलं, मागणीपत्रच नव्हतं, त्यामुळे आम्हाला ते जे काही कृषी सेवेतील पद आहेत त्यांचा समावेश जाहिरातीमध्ये करता आलेला नाही। मागणीपत्र आत्ता आले, लक्षात घ्या। आता पुढे बघा काय, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात येत असून सद्यस्थितीत प्रस्तुत परीक्षेशी संबंधित सर्व पूर्वतयारी झालेली आहे। प्रस्तुत परीक्षेमध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश करणे शक्य नसल्याने महाराष्ट्र कृषी सेवेतील प्राप्त मागणीपत्रातील पदांच्या भरती प्रक्रियेबाबत पुढील नियोजन लवकरात लवकर करण्यात येईल। बघा, महत्वाची अपडेट देण्यात आलेली आहे की आता कृषी सेवेतील जी पदं आहेत त्यांचा समावेश या जाहिरातीमध्ये करता येणं शक्य नाही। 25 तारखेला परीक्षा आहे, सर्व पूर्वतयारी किंवा नियोजन झालेलं आहे। त्यामुळे आता हे जे काही 258 पदांचं मागणीपत्र आलेलं आहे, या 258 पदांच्या मागणीपत्राबाबत लवकरच पुढील नियोजन करण्यात येईल। म्हणजेच थोडक्यात यांना असं म्हणायचं आहे, इथं एमपीएससीने यथा अवकाश वगैरे असा कुठलाही शब्द वापरलेला नाही, लवकरात लवकर म्हटलेलं आहे। बघा खालचं वाक्य बघा, लवकरात लवकर। कदाचित एमपीएससीच्या माध्यमातून पुन्हा एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यामध्ये फक्त या जे काही कृषी संवर्गातील पदं आहेत त्यांचा समावेश असेल आणि उर्वरित आणखी काही मागणीपत्र जर शासनाला प्राप्त झाले वेगवेगळ्या विभागांचे तर त्यांचे देखील समावेश करण्यात येईल। त्यामुळे इथे एक असं म्हणायला आपल्याकडे वाव आहे की पुन्हा एकदा राज्यसेवेची जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते नवीन पदांसाठी, हे लक्षात घ्या। आता तर 25 ऑगस्टला आहेच, पण पुन्हा एकदा या कृषी सेवेतील पदांचा समावेश करून आणि आणखी काही डिपार्टमेंटचे मागणीपत्र जर प्राप्त झाले असतील आयोगाला तर त्या अनुषंगानं नवीन एक जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध होईल व त्या माध्यमातून परीक्षा घेण्यात येईल, हे लक्षात घ्या। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या मनामध्ये चाललेला सगळा संभ्रम दूर करा। ज्यांची 25 ऑगस्टला परीक्षा आहे त्यांनी जोरदार तयारी करा, रिव्हिजन करा, आपलं अभ्यासावरचं लक्ष विचलित देऊ नका। आजही बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन होते की सर खरंच राज्यसेवेची परीक्षा होणार आहे का। आता हे एमपीएससीने स्पष्टपणे सांगितलंय की या ठिकाणी 25 ऑगस्टला परीक्षा ही घेण्यात येणार आहे, हे लक्षात घ्या। त्यामुळे आता कुठलाही विचार मनात ठेवू नका। आणि जे कृषी सेवेतील विद्यार्थी आहे ॲग्रिकल्चरचे, त्यांनी मात्र अभ्यास चालू ठेवा, कारण तुमचीही लवकरात लवकर परीक्षा घेण्याचं नियोजन एमपीएससी करणार आहे, हे लक्षात घ्या। विद्यार्थी मित्रांनो, ही एक अपडेट तुमच्यापर्यंत द्यायची होती।
त्याच पद्धतीने रक्षाबंधनचा उत्सव आपण साजरा करत असताना आज या सणाच्या निमित्तानं इग्नाइट अकॅडमीच्या सर्व ऑनलाईन कोर्सेसवरती 25% डिस्काउंट आहे, तेव्हा आपल्याला हवी असलेली बॅच आपण जॉईन करू शकतात। त्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे। अधिक माहितीसाठी 8888256117 या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगानं वेगवेगळे व्हिडिओज आणि वेगवेगळी माहिती जाणून घेण्यासाठी आजच इग्नाइट ॲग्री कॉजचं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायचं आहे।